नमस्कार, मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमिक डायरेक्टर श्री विद्यारत्न अकॅडमी लातूर. 4 मे 2025 ला नीटची एक्झामिनेशन आहे. अवघे काही तास या परीक्षेसाठी शिल्लक राहिलेले. तुमची माझी सर्वांचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे. अनेक अर्थाने ही परीक्षा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण जसं मी नेहमी आपल्या सर्वांना सांगत आलेलो आहे, मागच्या अनेक वर्षांचं आपलं स्वप्न उद्याची ही एक्झामिनेशन पूर्ण करू शकते, ते ड्रीम कंप्लीट करू शकते. आणि त्यामुळे हे 3 तास 4 मे 2025चे 3 तास आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की आपण मेंटली, इमोशनली, सेंटिमेंटली स्ट्रॉंग असणं आणि स्टेबल असणं खूप गरजेचं. पहिली गोष्ट आहे. तुम्हा सर्वांचा अभ्यास खूप छान झालेला. आधाशीपणा करू नका. मी ज्या वेळेला मागच्या टेस्ट सिरीजचे सगळे ॲनालिसिस करतो, तुमचे ॲव्हरेजेस पाहतो आणि ॲनालिसिस करतो, त्यावेळेला असं लक्षामध्ये येते की तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमचं बेस्ट एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ते लावताय. म्हणून काळजी करू नका. आपलं जे काही बेस्ट असेल ते आपण देण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला, आपले एफर्ट्स आपण घेतलेले आहेत. त्यामुळे विनाकारण उगीच घाबरून जाणे, मेंटली डिस्टर्ब होणे, काय होत आहे, काय नाही होत आहे, कसा जाईल की पेपर अवघड असेल का सोपा असेल, हे जे अनामिक प्रश्न आहेत ना, याच्या पाठीमागे नका धावू. जे असणार आहे ते असणार आहे. NTA पेपर मागेच केव्हा तरी तयार केला, त्याच्या पेट्या उद्या इथं सगळीकडे पोहोचल्या सेंटरवरती किंवा सेंटरच्या शहरामध्ये. उद्या एक्झामच्या अगोदर 1 तास अगोदर, पाऊण तास अगोदर त्या पेट्या फोडल्या जातील. आता काय राहिलं, पेपर कसा असेल ह्याचा विचार करायचा. ते डोक्यातही आणू नका. जे काही व्हायचंय ते झालेलं आहे. फक्त आता आपल्या समोर आपल्याला भीती का वाटते, तर आपलं अज्ञान आहे. आपल्याला माहिती नाहीये पेपर कसा आहे, त्यामुळे भीती आहे. आणि आपण भिलो काय किंवा नाही भिलो काय, काही फरक पडणार नाही. पेपर त्याच्या ठिकाणी आहे, NTA त्याच्या ठिकाणी आहे, परीक्षा त्याच्या ठिकाणी आहे. जो काही पेपर असेल तो कशा पद्धतीने आपण डील करतो, आपण किती मेंटली स्टेबल राहतो, इमोशनली स्टेबल राहतो, सेंटिमेंटली स्टेबल राहतो आणि त्यातल्या त्यात मॅक्सिमम काय बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. मॅक्सिमम म्हणतोय, जे काही बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स, अगदी तो 720 पर्यंत जाऊ शकतो. बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे काय, तर तो कदाचित 720 पर्यंत पण जाऊ शकतो. हू नोज नो, नाही अशातला भाग नाही. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांची क्षमता ती पण आहे आणि हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. म्हणून जे तुमचं बेस्ट आहे, आतापर्यंत जे तुम्ही एफर्ट्स लावलेला आहे, त्याच्या अकॉर्डिंगली स्वतःला फक्त प्रेझेंट करायचं. आणि उद्याचे 3 तास जेवढं तुम्ही मेंटली बॅलन्स्ड असाल, जेवढं तुम्ही मेंटली स्टेबल असाल, तेवढा तुमचा सर्वोत्तम परफॉर्मन्स असेल. पेपर हातात, क्वेश्चन पेपर हातात पडल्याच्या नंतर लगेच पाहून असं हक्काबक्का नका हो. पेपर अवघड असू देत किंवा सोपा असू देत, त्याच्यातलं जे काही बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स असेल तेवढं फक्त आपल्याला. प्रसंगी एखाद्या वेळेला खूप लेंदी आला आणि एखाद्या सब्जेक्टला, दुसऱ्या सब्जेक्टला वेळ जर कमी पडत असेल तर काळजी करू नका. तुमच्या एकट्यासाठी ती वेळ कमी पडत नाही. आपल्यासोबत देशभरातले अनेक विद्यार्थी आपल्या लेवलचं प्रिपरेशन झालेले, आपल्या लेवलचं प्रिपरेशन झालेले, त्या सगळ्यांनाच तो वेळेचा क्रंच तयार होऊ शकतो. म्हणून त्यातल्या त्यात जेवढे काही जास्तीत जास्त कूल टेम्परामेंटनं जे सॉल्व्ह करता येऊ शकतात ते सोडवायचे. युजली असं होतं की फिजिक्सला आपण सगळ्यात शेवटी ठेवतो आणि आपल्याला उगीच वाटत राहतं की आता 50 मिनिट राहिले, 55 मिनिट राहिले किंवा 60 मिनिट राहिले, तर एवढ्यात तर होत नाही. आपण तर 75 मिनिट म्हणलं होतं फिजिक्सला. त्या असली गृहीतकं ठेवू नका. ठीक आहे, तुमच्याकडे 55 मिनिट आहेत, तुमच्याकडे 50 मिनिट आहेत किंवा तुमच्याकडे 60 मिनिट आहेत. त्या 60 मिनिटांमध्ये त्याच्यातले किती जास्तीत जास्त सोडवू शकता, त्याच्यातले जेवढे क्रिटिकल आहेत तेवढे बाजूला काढून ठेवा. समजा 6 प्रश्न क्रिटिकल आहेत, बाजूला काढा, उर्वरित सोडवा. 10 प्रश्न क्रिटिकल आहेत, बाजूला काढा, उर्वरित सोडवा. समजलं? या पद्धतीनं आपण सर्वांनी त्याच्याकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जे अगदी टॉपर विद्यार्थी असतील, 2-3 प्रश्न असे आहेत की जे खूपच हे आहेत, पिंचिंग आहे, कॉम्प्लेक्स आहे, विनाकारण घासत बसू नका त्याला, विनाकारण त्याच्यासोबत फाईट करत बसू नका.
जर एकदा सोडवून दोनदा सोडवूनही जर स्टेबल नसेल तुम्ही की आन्सर बद्दल, लेट इट बी. एखाद दुसरा प्रश्न नाही आपण अटेम्प्ट केला, काही फरक पडणार नाही. तिथं जर आपण म्हणजे 2 प्रश्न सोडवले समजा, गरज नसताना बघूया कशाला ड्रॉप करायचं, करून टाकू गोल, असं जर काही केलं ना तर गडबड होते. तुमचे किमान 2 मार्क जे मिळणार आहेत त्याच्यातून 2 मार्क लेस होते, हे लक्षात घ्या. आणि 2 मार्क म्हणजे तुमचं नॅशनल मेरिट, स्टेट वाईज मेरिट 2 मार्कानं खूप खाली येऊ शकतं. एका मार्कावरती प्रसंगी टॉप रँकमध्ये 50, 30, 40चा फरक पडतो, नंतर तो 100चा पडतो, नंतर तो 1000चा पडतो. एक वेळ अशी आलेली असते की एका मार्कावरती 2-2 हजार 3-3 हजार विद्यार्थ्यांचा देखील फरक पडू शकतो, रँकचा फरक पडू शकतो. त्यामुळं मार्क सेव्ह करणं हे सुद्धा मार्क गेन करण्यासारखंच आहे. सो स्टेबल राहून व्यवस्थित काम करा. निश्चितपणाने विक्ट्री तुमची आहे, निश्चितपणाने विक्ट्री तुमची आहे. फक्त मी पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना सांगतोय की पुढचे म्हणजे परीक्षेमधले 3 तास एवढेच फक्त तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एक्झाम सेंटरवरती वेळेत पोहोचा. उगीच म्हणजे मी 12:30ला जाईन, 12:45ला जाईन असं नको आहे. तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्याच्यात पोहोचा. हॉल तिकीट तयार करून ठेवा, ॲडमिट कार्ड तयार करा, सोबत 2 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ, योग्य त्या ठिकाणी ऑलरेडी फोटो चिटकवायला सांगितलेले तिथं फोटो चिटकवून घ्या, सिग्नेचर्स लावा, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन फर्स्ट पेजवरती आहे ते लावून घ्या. या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवा. एक छोटीशी वॉटर बॉटल ट्रान्सपरंट असणारी, अर्धा लिटर 1 लिटर तुम्हाला जे पाणी लागू शकतं 3 तासांमध्ये त्याच्या अकॉर्डिंगली ती सोबत ठेवा. आणि बाकी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी असेल किंवा रुमाल असेल ते, आणि सेंटरवरती गेल्याच्या नंतर तर ते पॅरेंटकडे द्यायचंच आहे आपल्याला पुन्हा. तो या छोट्या तयारीनिशी शांत चित्तानं अतिशय स्टेबल टेम्परामेंटनं उद्याच्या एक्झामिनेशनला जायचं. सकाळी वाटलंच तर अर्धा ते पाऊण तास मेडिटेशन करा, दीर्घ श्वास घ्या, कोंडून ठेवा. एकदम जास्तीत जास्त राग आल्याच्या नंतर हळूवारपणाने श्वास सोडून द्या. परीक्षेमध्ये सुद्धा पॅनिक झाला अचानक, घाई करू नका. तिथेही पाठीचा कणा ताठ करा, दीर्घ श्वास घ्या, थोड्या वेळासाठी कोंडून ठेवा, सोडून द्या आणि मग कूल डाऊन झाल्याच्या नंतर पुन्हा पेपरकडे वळा. OMR शीट भरत असताना लहानसहान छोटी मोठी गडबड झाली, पॅनिक नका हो. आधी परीक्षा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. रिझल्ट ज्या वेळेला यायचं आहे त्यावेळेला. पण ते OMR शीट भरण्यात चुकली किंवा लिहिण्यात चुकली म्हणून दुसरे 10 प्रश्न चुकवण्यात काही लॉजिक नाही आहे, त्याच्यात काही पॉईंट नाही आहे. एखादा चुकला हरकत नाही, तसं तर तो चुकला नाही पाहिजे. एवढी खूप सारी जास्त प्रॅक्टिस झालेली आहे, खूप सारी प्रॅक्टिस आहे आपली. चुकणं शक्य नाही आहे तरी देखील, आणि जर तुम्ही फोकस्ड असाल तर चुकणं नाही शक्य. तरी लहानसहान गडबड झाली तर लगेच असं काही खूप हायपर होण्यासारखी स्थिती नाही आहे. शांत चित्तानं फेस करा. 100% 101% रिझल्ट विल बी युअर्स. 101% whatever the best that will be yours. Thank you very much and best of luck. माझे सगळे सहकारी सन्माननीय श्री संजय लड्डा सर असतील, माझ्या टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंगचा स्टाफ असेल, आम्हा सगळ्यांकडनं, श्री विद्याराधनाच्या टीमकडनं तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नीट 2025साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी संजय लड्डा, मॅनेजमेंट डिरेक्टर विद्याराधना अकॅडमी. उद्या होणाऱ्या नीटच्या परीक्षेची आपली सर्वांची तयारी झालेली आहे. ह्या परीक्षेसाठी माझ्यातर्फे माझे सहकारी श्री सतीश पवार सर आणि संपूर्ण विद्याराधना टीम यांच्यातर्फे आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.